नमस्कार मैत्रिणींनो, तर बघा मैत्रिणींनो, आजच्या फ्री सियॉन क्लास या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला बघा प्रिन्सेस कटची ब्लाऊजची कटिंग सांगणार आहे। आणि ही जी प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तो पूर्ण आरीवर्कचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे। आणि ह्या ज्या आरीवर्कच्या प्रिन्सेस कट ब्लाऊजची संपूर्ण कटिंग आणि मेजरमेंट मी कशा प्रकारे घेणार आहे ते संपूर्ण तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर ह्या ब्लाऊजचं मी इथे मेजरमेंट घेतलेलं आहे। तर इथे बघा ह्या ब्लाऊजची लांबी इथे 14 इंच आहे। तर इथे 14 मध्ये 1 इंच प्लस करणार आहे। तर हे सर्व मी मेजरमेंट घेऊन तुम्हाला इथे कटिंग कशा प्रकारे करायची आहे ते संपूर्ण इथे सांगणार आहे। तर बघा मैत्रिणींनो, हे जे आरीवर्कचं ब्लाऊज आहे तर हे पूर्ण आरीवर्क बाह्याला आणि पाठीमागच्या भागाला शिवाय समोरच्या साईडने एक साईडने पण वर्क आलेलं आहे। आणि छोटे छोटे इथे फ्लावर्स पण दिलेले आहे। तर ते फ्लावर्स कट करून मी इथे ब्लाऊजलाच अटॅच करणार आहे। तर इथे बघा हे जे ब्लाऊजची बाही आहे ती पूर्ण आरीवर्कचं भरीव आरीवर्क इथे दिलेलं आहे। तर मी इथे बघा सर्वात आधी मी इथे मेन फॅब्रिकची आरीवर्कची बाहीची कटिंग करून घेणार आहे। तर इथे सर्वात आधी मी इथे बघा डबल भागामध्ये जी आरीवर्कची डिझाईन आहे ती फोल्ड केलेली आहे। त्यानंतर बघा इथे बाहीची लांबी 9 इंच आहे। तर 1 इंच मी प्लस करून बघा ते 10 इंच घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला बघा इथे जी बाहीची गोलाई आहे ती इथे बघा मी इथे 6.5 इंच घेत आहे। म्हणजे 4.5 इंचची गोलाई आहे। तर मी 2 इंच जास्त घेत आहे, तर 6.5 इंच घेत आहे। आणि बघा इथे जी गोलाईनंतर मोंडा आहे तर गोलाईपेक्षा 2 इंच जास्त घ्यायचा असतो। तर मी इथे बघा मोंडा हा इथे 8.5 इंच घेत आहे। तर मी इथे 8.5 इंचावर मार्क करून घेत आहे। आता अशा प्रकारे लाईन ओढून घ्यायची आहे। त्यानंतर बघा मोंड्यासाठी 2.5 इंच अंतर घेत आहे। आणि अशा प्रकारे बघा बाहीची कटिंग करून घेत आहे। तर बघा इथे जी बाही आहे थोडी लांब आहे, म्हणजे इथं 9 इंचची बाही आहे, म्हणून मी इथे बघा जे मोंढ्याचं अंतर आहे ते 2.5 इंच घेतलेलं आहे। जर छोटी बाही असेल तर आपल्याला बघा मोंढ्याचं अंतर 3 इंच घ्यायचं असतं। तर अशा प्रकारे ह्या छोट्या छोट्या ट्रिक्स मी तुम्हाला या ब्लाऊजच्या कटिंगसोबतच सांगणार आहे। तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे दुसरीसुद्धा बाही कटिंग करून घ्यायची आहे। तर अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन अशा ब्लाऊजची कटिंग कशा प्रकारे होणार आहे ते बघा। तर इथे बघा इथे दुसरी पण बाही मी अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे। अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन अशी ही आरीवर्कच्या ब्लाऊजची कटिंग मी इथे करत आहे। तर बघा इथे थोडं मी इथे डॉट्ससुद्धा दिलेलं आहे। त्यानंतर बघा मागच्या भागाची कटिंग करून घ्यायची आहे। तर आता मागच्या भागाला पण इथे बघा गळ्याला पूर्ण आरीवर्क आलेला आहे आणि हा गळा गोल आहे। तर मी इथे गोलच गळा इथे शिवणार आहे आणि कटिंगसुद्धा करून घेणार आहे। तर इथे बघा आधी बघा इथे जी खालच्या साईडने धडी आहे तर धडी पण घ्यायची आहे आणि आपला जो वर्कचं पूर्ण जे डिझाईन आहे ती पण यायला हवी। तर ह्यासाठी बघा मी इथे वरून 1 इंच अंतर सोडलेलं आहे। त्यानंतर गळ्याचा जो जेवढं वर्क आहे तेवढेच लांबी घेतलेली आहे। तर इथे बघा इथे टोटल लांबी मी इथे 14 इंच लांबी आहे, तर 1 इंच प्लस करून 15 इंच घेतलेली आहे। तर इथे खालच्या साईडने बघा धडीसुद्धा मी ॲड केलेली आहे। आणि बघा आता इथे जी खालची कंबर आहे ती 29 इंच आहे। तर त्याच प्रकारे मी इथे बघा मेजरमेंट लावून घेत आहे। तर मी इथे टोटल 10.5 इंच घेतलेला आहे, कारण की आपल्याला 1 इंच टक्ससाठी घ्यायचं, हाफ इंच टक्ससाठी घ्यायचं आहे आणि बघा मार्जिनसाठी 2 इंच सोडायचं आहे। अशा प्रकारे मेजरमेंट घेऊन मी इथे 10.5 इंच घेतलेलं। तर बघा इथे शोल्डर मी इथे टोटल 7 इंच घेतलेलं आहे। पण आपल्याला इथे बघा इथे काय करायचं आहे, जे गळ्याच्या आतमधलं अंतर हे जास्त आहे, तर आपल्याला इथे बघा 1 इंच आधी शिलाई करून घ्यायचं आहे, नंतर 2 इंच अंतर गळ्याचं घ्यायचं आहे। आणि शोल्डर मी इथे 3 इंचचं ठेवत आहे, म्हणजे इथे बघा शोल्डर आहे ते 2 इंचचं आहे। तर मी हाफ इंच शिलाईमध्ये जाणार आहे, यासाठी मी इथे 3 इंच ठेवलेलं आहे। त्यानंतर आपल्याला बघा चेस्ट ही 10.5 इंच घ्यायची आहे। तर टोटल मार्जिंग सहित मी चेस्ट इथे 10.5 इंच घेतलेली आहे आणि मोंडा हा 5.5 इंच घेतलेला आहे। तर बघा अशा प्रकारे मी बघा इथे मेजरमेंट लावून घेतलेलं आहे। आणि इथे बघा आपल्याला हे सरळ लाईनमध्ये हे लाईन ओढून घ्यायची आहे। आणि ही जी ब्लाऊज आहे हे बघा मागचा जो साईड आहे तो कट करून घ्यायचा आहे। तर बघा अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन अशी ही आरीवर्क ब्लाऊजची मी कटिंग इथे करत आहे। तर तुम्ही सुद्धा ही ट्रिक्स आणि टिप्स वापरून ही जो गळा आहे बघा इथे हा अजिबात उतरणार नाही, यासाठी ही ट्रिक्स वापरून घ्यायची आहे। आणि बघा जो एक्स्ट्रा कापड आहे खालची जी धडी आहे ते मी इथे जी लांबी आहे ती लांबी 15 इंच घेतलेली आहे। त्यामुळे बघा थोडं इथे जास्त असल्यामुळे धडी इथे मी कट करून घेतलेली आहे।
तर बघा अशा प्रकारे मागचा भाग मी कट करून घेतलेला आहे. आता समोरचा भाग कट करण्यासाठी आधी बघा इथे मी अस्तरची कटिंग करून घेणार आहे आणि त्यानंतरच ते अस्तर ठेवून आपल्याला समोरच्या जे प्रिन्सेस कटची कटिंग आहे ती करून घ्यायची आहे. तर इथे बघा सर्वात आधी मी अस्तरची बघा मागच्या भागाची कटिंग करून घेत आहे. तर आता मागच्या भागाला आपल्याला 1 इंच अंतर बघा आतमध्ये अंतर सोडायचं आहे गळ्याच्या, म्हणून मी इथे बघा अखंड असं अस्तर कट करून घेतलेलं आहे, जेणेकरून आपलं मागे पुढे अस्तर होणार नाही. त्यानंतर इथे बघा इथे मागचाच भाग ठेवून बघा मी इथे समोरच्या भागाची सुद्धा कटिंग करणार आहे. तर इथे आपल्याला फक्त थोडं अंतर वाढवायचं आहे आणि त्याच प्रकारे मागच्याच भागाप्रमाणे समोरच्या भागाची पण सुद्धा कटिंग करून घ्यायची आहे. तर इथे बघा हुक्स आणि आयपट्टीसाठी मी इथे अर्धा इंच अंतर सोडत आहे. त्यानंतर आपल्याला बघा इथे लांबीला बघा इथे 1 इंच जास्त घ्यायचं आहे. तर तुम्हाला जर थोडं क्रॉसपट्टीचं जर तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवायचं असेल तर तुम्हाला 1.5 इंच अंतर सोडायचं असते, पण इथे आपल्याला क्रॉसपट्टी न करता इथे अखंड प्रिन्सेस कट शिवायचं आहे, तर मी इथे 1 इंच एक्स्ट्रा अंतर सोडणार आहे. तर इथे बघा 15 इंच आहे, तर मी इथे 16 इंच घेणार आहे. तर आपल्याला बघा अशा प्रकारे इथे 16 इंच अंतर घ्यायचं आहे. त्यानंतर इथे बघा मी 16 इंचवर मार्क करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला बघा वरच्या साईडने जे चेस्टच्या साईडने अर्धा इंच अंतर वाढवायचं आहे आणि शोल्डर जेवढं मी घेतलेलं आहे तेवढंच घ्यायचं आहे. त्यानंतर इथे बघा आता इथे अर्धा इंच मी अंतर सोडलेलं आहे, त्याला इथे सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. आणि बघा हे जे शोल्डर आहे ते मी इथे बघा ते अर्धा इंच सोडून 5 इंच घेणार आहे. तर 5 इंचवर मी इथे टिक करून घेत आहे आणि इथे बघा आपल्याला 3 इंचचं अंतर जे शोल्डरला घ्यायचं आहे आणि 2 इंच आपल्याला गळ्यासाठी ठेवायचं आहे. तर इथे बघा आधी मी मोंडा कट करून घेत आहे. तर मोंड्यासाठी बघा मी इथे 5.5 इंच अंतर घेतलेलं आहे. त्यानंतर इथे बघा गळ्याचं अंतर मी इथे 2 इंच घेतलेलं आहे आणि गळ्याची लांबी मी इथे 6.5 इंच घेतलेली आहे. तर इथे बघा आतमध्ये 1 इंच अंतर सोडून आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. तर बघा आता इथे मी 3 इंच शोल्डर घेतलेला आहे, त्याच्या 1/2 इंच करायचे आहे आणि खालच्या साईडने आपल्याला 11 इंच घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे बघा इथे आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे. आणि मुंड्यापासून बघा मी इथे 6 इंचवर टिक केलेली आहे आणि इथे अशा प्रकारे बघा अगदी सोप्या पद्धतीने प्रिन्सेस कटची कटिंग करून घ्यायची आहे. आता हे जे अंतर आहे ते मी इथे 3 इंच घेतलेलं आहे आणि टक्ससाठी 2 इंच अंतर सोडलेलं आहे. आणि बघा आपली फिटिंगची जी शिलाई आहे ती 3 इंच आणि प्लस 5 इंच अशा प्रकारे मी घेतलेली आहे. त्यानंतर 2 इंच इथे खालच्या मार्जिनसाठी सोडलेला आहे. आणि बघा इथे प्रिन्सेस कटचा आकार मी इथे दिलेला आहे. आता वरच्या साईडने 1/2 इंचवर आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे बघा अशा प्रकारे हे प्रिन्सेस कटचा आकार मी इथे दिलेला आहे अगदी सोप्या पद्धतीने. आणि बघा पटकन असं हे प्रिन्सेस कटची कटिंग मी इथे केलेली आहे. आता हे जे आपल्याला बघा जो आपण 1 इंच एक्स्ट्रा अंतर सोडलेलं होतं ते आपल्याला बघा जी मार्जिनच्या साईडने म्हणजे आपण ज्या साईडने मार्जिन करतो त्या साईडने जे शिलाई करतो फिटिंगची त्या साईडने 1 इंच कमी करायची आहे आणि समोरच्या हुक्सपट्टीच्या साईडने पण 1 इंच कमी करून घ्यायची आहे. म्हणजे मागचा भाग आणि पुढचा भाग हा एकसारखा यायला हवा यासाठी हे ट्रिक्स वापरायची आहे. तर बघा मैत्रिणींनो अशा प्रकारे ही प्रिन्सेस कटची कटिंग मी इथे केलेली आहे. आणि जो एक्स्ट्रा 1/2 इंच अंतर आहे वरच्या साईडने ते कट करून घ्यायचं आहे. आणि खालच्या साईडने मी इथे 2 इंचावर टक्स करून घेतलेले आहे. 2 इंच अंतर सोडून इथे बघा प्रिन्सेस कटचा आकार करून घेतलेला आहे. तर बघा अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन अशी ही प्रिन्सेस कटची कटिंग झालेली आहे. त्यानंतर इथे बघा आपल्याला बाह्याची कटिंग करून घ्यायची आहे. तर जी मी इथे बघा आरीवरची ज्या बाह्याची कटिंग मेन फॅब्रिकची केलेली आहे तेच ठेवून आपल्याला बघा इथे अस्तरची पण कटिंग करून घ्यायची आहे. तर हे दोन्ही बाह्याची कटिंग इथे झालेली आहे. तर बघा इथे मी मधोमध इथे कट करून घेत आहे आणि आपल्या 2 बाह्या वेगळ्या करून घ्यायच्या आहे. तर अशा प्रकारे बघा जी बाह्याची कटिंग इथे झालेली आहे. तर बघा मैत्रिणी अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन अशी ही मी इथे कटिंग केलेली आहे. आता हा जो बघा समोरचा मेन फॅब्रिकचा भाग आहे तर तुम्ही इथे बघा एक साईडने बघा आता हे जी मी दोन्ही साईड एकत्र कापलेली आहे तर ही कट करून घेत आहे. आणि ही कट करून घेतल्यानंतर आपल्याला बघा वेगवेगळ्याच्या 2 साईडचे आपल्याला भाग कट करून घ्यायचे आहे.
तर इथे बघा मी इथे एक साईडनी हा भाग ठेवलेला आहे, जिथून आपल्याला बघा इथे गळ्याचं अंतर आपण घेतलेलं आहे त्याच साईडनी इथे ठेवायचं आहे, कारण की ही जी डिझाईन आहे ती आपल्याला गळ्याच्या पूर्ण भोवताल यायला हवी, यासाठी मी इथे बघा अशा प्रकारे हे बघा कट करून घेत आहे। आणि आता हा जो एक साईडचा भाग आहे हा उजव्या साईडने येणार आहे, तर मी इथे बघा अशा प्रकारे पूर्ण ही डिझाईन्स बघा इथे आलेली आहे। आणि ही जी आपल्याला नंतर जोडून घ्यायची आहे आणि व्यवस्थित कट करून घ्यायची आहे। आता जे बघा चार इथे जे फ्लावरची डिझाईन दिसत आहे ती मी इथे वेगळी कट करून घेणार आहे आणि ती दुसऱ्या साईडच्या भागाला लावून घेणार आहे। तर बघा अशा प्रकारे मी इथे हे कट करून घेतलेली आहे, त्याच प्रकारे दुसरी साईडसुद्धा अशाच प्रकारे कट करून घ्यायची आहे। तर दुसऱ्या साईडने बघा, दुसऱ्या साईडने आपल्याला बघा एकाच साईडचे दोन्ही भाग व्हायला नको, यासाठी दुसऱ्या साईडने बघा अशा प्रकारे उलट्या साईडने ठेवायची आहे आणि अशा प्रकारे ही कट करून घ्यायची आहे। तर असं मी दोन्ही साईड बघा प्रिन्सेस कटचे बघा दोन्ही साईड वेगवेगळे कट करून घेतलेले आहे। आता इथे गळ्याचा आकार 6.5 इंच गळा आहे, तर मी इथे हा पण 6.5 इंचचा गळा ठेवलेला आहे, म्हणजे दोन्ही साईडची गळे एकसारखे यायला पाहिजे आहे। तर बघा अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन अशी ही मी इथे कटिंग करून घेत आहे। तर बघा मैत्रिणींनो, ही जी आहे आता ही जी आपले प्रिन्सेस कटची ही एक पार्ट आहे तो इथे आपल्याला अशा प्रकारे दोन्ही कट करून घ्यायची आहे। तर बघा अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन अशी ही प्रिन्सेस कट ब्लाऊजची मी कटिंग इथे आरी वर्कची केलेली आहे। तर तुम्हाला जर अशा प्रकारे आरी वर्कचं ब्लाऊज जर शिवायला आलं आणि तुम्हाला जर त्याची कटिंग करायला हार्ड जात असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा। आणि इथे बघा अगदी छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स मी या व्हिडिओमध्ये कटिंग कशी करायची हे सांगितलेलं आहे। तर इथे बघा मस्त अशी ही कटिंग प्रिन्सेस कट ब्लाऊजची झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कॉमेंट करून मला नक्की सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।